गुड मॉर्निंग मित्रांनो. आजच्या नवीन दिवसाच्या सकाळच्या सत्रामध्ये नवीन काहीतरी शिकण्यासाठी मी योगेश रेंडे, एक्झिक्युटिव्ह डायमंड, आपल्या सर्वांचं आजच्या सेशनमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सर्वप्रथम वंदन त्या निर्मात्याला ज्यांनी हे विश्व तयार केलं, आणि त्यानंतर वंदन त्या आदरणीय त्रिमूर्तींना की ज्यांनी या विश्वामध्ये आपलं एक छोटस विश्व तयार केलं. आज ते छोटस आहे, परंतु वटवृक्षाच्या रूपाने हळूहळू त्याचं मोठं रूपांतर या ठिकाणी घडतंय. आज आदरणीय पाटील सरांच्या रूपाने मिशन हेल्दी वेल्दी इंडिया या मिशनला हाताशी धरून आपण एक वेगळा इतिहास निर्माण करत आहोत, आणि त्या सर्वांचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. त्यासाठी नवीन काही शिकण्यासाठी, नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी, एक नवीन ध्यास उराशी बाळगून नवीन ध्येय स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण या चांगल्या मार्गावर चालत आहोत. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. बरेचसे मित्रमंडळी जॉईन होतील, तोपर्यंत आपण सुरुवात करूया. सर्वात अगोदर ज्या सिस्टमच्या माध्यमातून आपण सर्व एकत्र जमले, त्या सिस्टमलाच म्हणजे धन्वंतरी मातेला वंदन करून आजच्या या सेशनचा आपण सुरुवात करूया. आमचे गुरुवर्य आदरणीय कोमल सिंग चव्हाण सर, ज्यांनी सिस्टम मला समजून सांगितली आणि ज्यांच्या माध्यमातून मी माझ्यासहित अनेक लोकांचे स्वप्न पूर्ण करू शकलो, पूर्ण करत आहोत, आणि अजून भरपूर काही स्वप्न आपण भविष्यात पूर्ण करणार आहोत. आदरणीय त्या गुरुवर्यांना या ठिकाणी वंदन करतो आणि आजचं सेशन या ठिकाणी आपण सुरुवात करूया मित्रांनो. आज सर्वात अगोदर जे सेशन माझ्याकडे देण्यात आलंय ते आहेत ऑर्गॅनिक इंडिया. ऑर्गॅनिक इंडिया याचा अर्थ होतो सेंद्रिय शेती. हेल्दी वेल्दी इंडिया झाला पाहिजे, परंतु ते करण्यापूर्वी सुरुवात करावी लागते आपल्याला ऑर्गॅनिक इंडियापासून. आणि आजच्या नवीन दिवसाला अतिशय सुंदर असा विषय चर्चेसाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, एकमेकांशी संवाद साधण्यासाठी सुंदर असा विषय या ठिकाणी आपल्याकडे आहे. त्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, ऑर्गॅनिक इंडिया हा एकदम एका दिवसात घडत नसतो. त्यासाठी आपल्याला अनेक प्रकारचे कार्य करावे लागतात, अनेक प्रकारची सुरुवात करावी लागते, आणि त्याची सुरुवात सर्वप्रथम आपल्यापासून करावी लागते. असं म्हटलं जातं, भारत हा कृषी प्रधान देश आहे. या आपल्या प्रत्येक देशातील प्रत्येक मानवाचा शेतीबरोबर कुठे ना कुठे कंपल्सरी नाळ जुळलेली आहे. प्रत्येकाचं जरी व्यवसाय शेती नसला तरी मात्र सकाळी नाश्त्यापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत जे काही वेगवेगळे पदार्थ आपल्या पोटामध्ये जातात किंवा ज्याच्या साहाय्याने आपला शारीरिक विकास होतो, मानसिक विकास होतो, अशा प्रत्येक गोष्टीचा संपर्क हा मातीशी जुळलेला असतो. म्हणजेच आपल्या प्रत्येकाची नाळ ही मातीशी जुळलेली असते. त्यामुळे प्रत्येकाचा संपर्क प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीमध्ये शेतीशी हा हे होत असतो. आणि त्यातल्या त्यात भारत हा कृषीप्रधान देश आहे म्हणल्यानंतर सगळ्यात मोठा व्यवसाय करण्याची संधी सुद्धा या ठिकाणी आपल्याला या शेतीच्या माध्यमातून मिळत असते. आणि म्हणून शेती ही समजून घेतली पाहिजे, तेव्हा तो व्यवसाय आपल्याला व्यवस्थित करता येऊ शकतो. शेती समजून घेण्यासाठी शेतीतली माती समजून घेतली पाहिजे, आणि माती समजून घेतल्यानंतर त्या मातीमधले घटक काय आहेत, कोणत्या साह्याने आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं माती डेव्हलप करू शकतो. माती जर डेव्हलप होत असेल तर त्यानंतर त्या मातीमध्ये उगवणारं पीक आपण समजून घेतलं पाहिजे. ते पीक कशा पद्धतीनं काम करतं, त्या पिकाची रचना कशी असते, त्याच्या प्रत्येक पार्टचा उपयोग कसा होतो, आणि मग हे झाल्यानंतर त्या पिकासाठी लागणारं वेगवेगळ्या प्रकारचं भौतिक वातावरण असेल, त्यामध्ये
मातीतल्या काही घटक असतील, त्याचबरोबर वातावरणातले, हवेतले किंवा पाण्याद्वारे त्याला मिळणारे काही घटक असेल, हेही आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून कुठलाही व्यवसाय जर आपल्याला पूर्णपणे करायचा असेल, व्यवस्थित करायचा असेल, तर सर्वात अगोदर त्याचं नॉलेज असणं गरजेचं असतं. मित्रांनो, असं म्हटलं जातं, की जोपर्यंत त्या व्यवसायाचं पुरेपूर नॉलेज आपल्याला मिळत नाही, ज्ञान आपल्याला मिळत नाही, तोपर्यंत आपल्यातला आत्मविश्वास डेव्हलप होत नाही. आणि जर नॉलेज पूर्ण असेल, तर आपला आत्मविश्वास भक्कम असतो. आत्मविश्वास जर व्यवस्थित असेल, तर समोरच्याला सांगताना तो कॉन्फिडन्स त्या आपल्या बोलण्यातून त्याला दिसतो. आणि जर आपला कॉन्फिडन्स त्याला आपल्या बोलण्यातला दिसला, तर 100% तो आपण जसं म्हणतोय त्या पद्धतीने कार्य करायला तयार होतो. त्याच ठिकाणी आपल्या ऑर्डर निघतात आणि ऑर्डर निघाला, की अजून आपल्याला या ठिकाणी आत्मविश्वास येतो. अशा पद्धतीनं हळू आपली डेव्हलपमेंट होते. त्याचबरोबर आपल्याबरोबर आपल्या टीमचा सुद्धा विकास होत असतो. आणि मग यासाठीच कंपनीने सकाळी असेल, संध्याकाळी असेल, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या झूम मीटिंग सुरू केल्या, की ज्या माध्यमातून आपण आपल्या टीम सहित अनेक लोकांना नॉलेज देऊ शकतो, ज्ञान देऊ शकतो. त्या ज्ञानाचा खऱ्या अर्थानं विकास होईल आणि हे ज्ञान प्रत्येकापर्यंत पोहोचेल, की ज्या माध्यमातून आपलं खरं मिशन आहे हेल्दी इंडिया, वेल्दी इंडिया, ते या ठिकाणी साकार होईल. हे करत असताना बेस लेव्हल महत्वाचा असतो आणि तो बेस लेव्हलच टीमचा असेल किंवा जमिनीत उगवणाऱ्या पिकाचा असेल. तो जर मजबूत झाला, तर त्या बेसमध्ये प्रत्येक प्रकारचं कोणतंही पीक या ठिकाणी 100% डेव्हलप होत असतं. आणि म्हणूनच कोणतंही काम करत असताना ते काम बेसवर झालं पाहिजे, मुळावर झालं पाहिजे. जसं झाडाचं मूळ गरजेचं असतं, तसं टीमचं सुद्धा ग्राउंड बेस गरजेचा असतो. टीम मधील प्रत्येक कार्य करणाऱ्या माणसाचं नॉलेज किती आहे, त्याचा कॉन्फिडन्स किती आहे, त्याच्यावर आपल्याला कार्य करावं लागतं. पुन्हा आपण मूळ विषयावर येऊया. बरेचसे मंडळी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. आजचा विषय ऑर्गॅनिक फार्मिंग, सेंद्रिय शेती. सेंद्रिय शेती करत असताना महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, की आपल्याला या ठिकाणी विषमुक्त शेती करायची आहे. 100% सेंद्रिय शेती एकच वर्षात घडत नसते किंवा जर ती करायला प्रयत्न आपण जर केला, तर शेतकऱ्यांनी किंवा मातीमध्ये आपण जे काही अनेक प्रकारच्या सवयी जमिनीला लागलेल्या आहेत, बदललेलं वातावरण असेल, बदललेला पाऊस असेल, बदललेलं हवामान असेल, तर या हवामानानुसार एकदम बदल करणं शक्य होत नाही. म्हणून जेही कार्य आपल्याला करायचं आहे, ते कार्य करत असताना आपल्याला हळू शेती विषमुक्त करायची आहे. आणि मग विषमुक्त जर शेती करायची असेल, तर त्याला काहीतरी पर्याय आपण दिला पाहिजे आणि तो पर्याय घेऊन धन्वंतरी मागच्या अनेक वर्षापासून मार्केटमध्ये काम करत आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग ही गोष्ट कदाचित शासनाच्या थोडीशी उशिरा लक्षात आली, परंतु आपले कंपनीचे निर्माते आदरणीय डॉक्टर रमेश पाटील सर यांनी मागच्या अनेक वर्षापासून शेती सुधारली पाहिजे आणि शेती सुधारत असताना त्यातून येणारं पीक सुधारलं पाहिजे, की जेणेकरून प्रत्येक माणसाला विषमुक्त अन्न या ठिकाणी प्रत्येकाच्या शरीरामध्ये जाईल आणि त्यामुळे लोकांचं आजारी पडण्याचं प्रमाण कमी होईल. हे समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, आजचं आजारी पडण्याचं प्रमाण हे जास्तीत जास्त विषमुक्त अन्न पोटात गेल्यामुळे घडतंय आणि ते कुठेतरी थांबावं या हेतूने एक चांगलं मिशन हाती घेऊन आपण या ठिकाणी काम करत आहोत. आज साहजिक आपण या ठिकाणी तुलना करू शकतो, की आपले जे काही आजोबा-पणजोबा होते, ते 1 एकर शेतामधून जास्तीत जास्त 7 ते 8 पोते गहू काढायचे. अन्नधान्य कमी निघायचं, परंतु त्या कालखंडामध्ये जे पण पिकवलं जायचं, ते 100% विषमुक्त पिकवलं जायचं. त्यामुळे खाणाऱ्याच्याही पोटामध्ये अन्न जे जायचं ते सकस जायचं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा टॉक्सिन शरीरामध्ये जात नव्हता आणि विषमुक्त अन्न असल्यामुळे प्रत्येकाची शरीर रचना धडधाकट होती. त्यामुळे इम्यून सिस्टम डेव्हलप होती आणि ज्याची रोगप्रतिकारक क्षमता स्ट्रॉंग असेल, तर तो कुठल्याही आजाराला बळी पडत नाही. त्यामुळेच आपले जे काही सेल रिजनरेशन होत्या, त्या सेल रिजनरेशन व्यवस्थित होत्या. त्यामुळे माणसाचं आयुष्य सुद्धा चांगलं धडधाकट असायचं.
आपले आजोबा पंजोबा 100-125 वर्षापर्यंत जगत होते. परंतु तेच जर आज आपण आपल्या पिढीचा जर विचार केला, तर जास्तीत जास्त माणूस 60, 70, 80 वर्षापर्यंत जगतोय. त्याचं कारण काय? तर पोटामध्ये जाणारं अन्न जे काय आहे ते टॉक्सिक लोड वाढवतंय आणि टॉक्सिक कुठून येत आहे? तर जे काही पिकवलं जातंय ते जास्तीत जास्त विषयुक्त शेतीतून पिकवलं जातंय. आज मार्केटमध्ये येणारा कुठलाही भाजीपाला असेल, कुठलंही फळ असेल, कोणत्याही प्रकारचं आपण जे काही अन्न पोटात घालतोय, ते बिगर विषाचं किंवा विदाऊट केमिकल या ठिकाणी पिकू शकत नाही. अशी मानसिकता या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याची तयार झाली. आणि म्हणून ही मानसिकता आपल्याला सर्वात अगोदर लोकांची बदलायची आहे. हे एका दिवसात घडू शकत नाही, परंतु एक दिवस मात्र घडू शकतं. आणि या हेतूनेच आपल्याला या ठिकाणी काम करायचंय. आणि म्हणून मागच्या अनेक वर्षापासून धन्वंतरीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांपर्यंत आपण हे नॉलेज घेऊन जात आहोत. जे नॉलेज खऱ्या अर्थानं आज प्रत्येक गावागावापर्यंत आपल्याला द्यायचंय, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचंय. आणि मग हे नॉलेज नेमके काय आहे? विषमुक्त शेती कशी करावी? कशा पद्धतीने हळूहळू आपण शेतीमधलं विष कमी करू शकतो? याबद्दलची चर्चा आज या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि म्हणून सगळ्यात अगोदर विषमुक्त शेती करत असताना जी शेती आपण करत आहोत, ही शेती नेमकी केली कशी जाते? या शेतीची रचना काय आहे? माती कशी असते? मातीची रचना काय आहे? पीक डेव्हलप कसं होतं? याबद्दलची चर्चा होणं गरजेचं असतं. आणि नेमकी मित्रांनो धन्वंतरी याच सिस्टमवर काम करते आणि म्हणून मार्केटमध्ये आपल्याला तोड नाही, आपल्या प्रोडक्टला तोड नाही. धन्वंतरीच्या कुठल्याही डिस्ट्रिब्युटरला मार्केटमध्ये कॉम्पिटिशन नाही. म्हणून हा व्यवसाय समजून घ्या आणि या व्यवसायाच्या रूपाने हळूहळू प्रत्येक जण खूप मोठ्या प्रमाणात शेती करू शकतो किंवा शेतीतला व्यवसाय करू शकतो. असं म्हणलं जातं, की पिकवणाऱ्यापेक्षा पिकवायचं कसं हा सांगणारा जास्त पैसा कमवतो. आज कदाचित माझा काही वैयक्तिक अनुभव असेल, ज्या अनुभवाच्या बेसवर या ठिकाणी मी सांगतोय, की एक साधारण शेतकरी हा एकमेव असा गोष्ट असते, का जी हजारो लाखो रुपयांचं जे काही मालमत्ता असेल, तो उघड्यावर सरळ ठेवून रात्रभर गाढ झोपू शकतो. मात्र व्यवसायामधला कोणताही दुकानदार असा नाही, का जो संध्याकाळचं कुलूप जर शटरला लावायचं विसरला, तर रात्री 10 वाजता का होत नाही, 11 वाजता का होत नाही, तो परत जातो आणि कुलूप लावून पुन्हा घरी येतो. म्हणून एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या शेतकऱ्यासाठी, का ज्याच्या बेसवर आपण सर्वजण जगत आहोत. कोरोनाच्या काळात सुद्धा हे सिद्ध झालं, की सर्व व्यवसाय बंद पडू शकतात. परंतु शेती हा एकमेव असा व्यवसाय आहे, की जो शेती व्यवसाय कितीही बिकट परिस्थिती आली, तरी त्या ठिकाणी तो चालूच असतो. मग हा व्यवसाय करत असताना महत्त्वाच्या गोष्टी असतात. ते म्हणजे माती, वातावरण आणि घेतलं जाणारं पीक. या तिघांची रचना आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. बघा आज शेती करत असताना शेतकऱ्यासमोर वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं असतात. तो शेतकरी आपण समजून घेतला पाहिजे, त्याच्या समस्या आपण समजून घेतल्या पाहिजे. बऱ्याच वेळेस अशा गोष्टी घडतात, की शेतकऱ्यासमोर कधी-कधी दुष्काळ पडतो. वातावरण साथ देत नाही. आता सध्याचं वातावरण असं आहे, की प्रत्येक ठिकाणी मुसळधार पाऊस चालू आहे आणि या मुसळधार पावसामध्ये सुद्धा शेतकरी टिकला पाहिजे. त्याच्या समस्या कमी झाल्या पाहिजे. त्याची आव्हानं झाले पाहिजे आणि ह्या आव्हानं जर आपण कमी करू शकलो, त्याला योग्य जर मार्गदर्शन करू शकलो, तर नक्कीच आपले प्रॉडक्ट 100% तो वापरतो. त्याचं उदाहरण असं आहे मित्रांनो, शेतकऱ्याला प्रत्येक जण विकण्यासाठी जात असतो. परंतु धन्वंतरी हा एकमेव असा प्लॅटफॉर्म आहे, की ज्या प्लॅटफॉर्ममध्ये आपण शेतकऱ्याला विकण्यासाठी जात नसून, त्याला मार्गदर्शन करण्यासाठी जातो, सल्ला देण्यासाठी जातो. त्याच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये किंवा त्याच्या आयुष्यामध्ये ज्या अनेक प्रकारच्या समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी आपण जात असतो. आणि म्हणून नेहमी असं म्हटलं जातं, की मार्केटमध्ये हजारो कंपन्या आहेत. मग या हजारो कंपन्या मार्केटमध्ये त्यांचं प्रॉडक्ट विकत असतात आणि प्रत्येक जण मार्केटमध्ये गेल्यानंतर सांगत असतो, की आमचं प्रॉडक्ट वापरा 100% तुम्हाला रिझल्ट येईल. मग धन्वंतरीचं सुद्धा डिस्ट्रिब्युटर सुद्धा हेच म्हणणार आहे,
की आमचं प्रोडक्ट वापरा, आमचं आर-पी-एस वापरा, आमचं इम्युनिटी वापरा, 100% तुम्हाला रिझल्ट येणार आहे. पण मग मार्केटमधल्या प्रॉडक्टमध्ये आणि धन्वंतरीच्या डिस्ट्रिब्युटरमध्ये काय फरक आहे? तर प्रत्येक जण त्या ठिकाणी प्रॉडक्ट विकण्यासाठी जातो. मात्र धन्वंतरीचा डिस्ट्रिब्युटर फक्त प्रॉडक्ट विकण्यासाठी जात नसून, तो धन्वंतरीचा डिस्ट्रिब्युटर शेतकऱ्याला शेती समजावून सांगण्यासाठी गेला पाहिजे. शेतकऱ्याला शेतीचा डॉक्टर करण्यासाठी गेला पाहिजे. आणि म्हणून आज शेतीतल्या समस्या सर्वात अगोदर लक्षात आल्या, तर त्या समस्यांवर धन्वंतरी कसा मात करू शकते, नुसता मात करत नाही, तर 100% त्या ठिकाणी कसा उपाय सांगते, हे आपल्याला लोकांना समजून सांगता आलं पाहिजे. आणि हे जर आपल्या प्रत्येकाच्या लक्षात आलं, तर नक्कीच तो जो काही शेतकरी आहे, तो शेतकरी आपण ज्या पद्धतीनं सांगतो, त्या पद्धतीनं प्रत्येक पिकाचं शेड्यूल करायला तयार होतो. त्या एकूण शेतकऱ्याच्या क्षेत्रापैकी काही क्षेत्र तो 100% आपल्या पद्धतीनं वापरतो आणि त्या ठिकाणी त्याला उत्पादनामध्येही फरक दिसतो. त्याची जमीन सुद्धा सुधारलेली दिसते. एव्हरेजमध्ये फरक तर येतोच, पण त्याबरोबर येणारा जो माल असतो, जे काही उत्पादन त्याचं निघतं, त्याची क्वालिटी सुद्धा एक नंबर असते, का जेणेकरून त्याला मार्केटमध्ये शिल्लकचा भाव मिळतो. मग हे आजपर्यंतचे अनुभव कशाच्या बेसवर आले, तर ते आपल्या प्रॉडक्टच्या बेसवर आले. मग हे प्रॉडक्ट कसे तयार झाले? तर हे प्रॉडक्ट तयार होण्या अगोदर शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा समस्या समजून घेतल्या गेल्या आणि त्याच दृष्टिकोनातून आपल्या कंपनीने या ठिकाणी प्रॉडक्ट तयार केलं. बघा मित्रांनो, शेतीची सुरुवात होते कुठून? तर शेतीचा मूळ आत्मा असतो, तो म्हणजे शेतीचा असणारी माती. आणि मातीचा मूळ आत्मा असतो, तो म्हणजे त्या मातीमध्ये डेव्हलप होणारा बॅक्टेरिया, की ज्या बॅक्टेरियांमुळे या ठिकाणी मातीमध्ये असणारे विविध घटक हे आपल्या पिकापर्यंत येतात. म्हणून असं म्हटलं जातं, की जंतूनां जीवनम कृषी. जोपर्यंत त्या शेतीमध्ये जीव आहे, जंतू आहे, बॅक्टेरिया आहेत, तर असे बॅक्टेरिया या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अन्नद्रव्यांचा अपटेक पिकापर्यंत करतात आणि अन्नद्रव्यांचा अपटेक जोपर्यंत होत राहणार आहे, तोपर्यंत ती शेती सुजलाम सुफलाम होत आहे, राहणार आहे. आपले आजोबा-पणजोबा यासाठी जुन्या कालखंडामध्ये ताक, दहींचा, गायपत अशी हिरवळीची खतं तयार करायचे. की जे हिरवळीचे खतं तयार झाल्यानंतर ते जमिनीमध्ये गाडल्या जायचे आणि जमिनीमध्ये जर गाडल्या गेले, तर त्यापासून जे काही ते सडलं जायचं आणि तिथला जो काही ऑर्गॅनिक कार्बन असायचा तो डेव्हलप व्हायचा. सेंद्रिय शेती करत असताना त्या ठिकाणचा जीवाणू डेव्हलप व्हायचा आणि त्यानंतर जे काही वेगवेगळ्या प्रकारचे पिकं घेतले जायचे, तर त्या पिकांमध्ये खूप चांगलं उत्पादन त्या शेतकऱ्यांना व्हायचं, माल क्वालिटीचा असायचा. दर 3 वर्षांनंतर असे हिरवळीची खतं आपल्या शेतीमध्ये तयार केल्या जायचे. परंतु बदलत्या जगामध्ये, बदलत्या वेगवेगळ्या पद्धतीच्या शेतीच्या डेव्हलपमेंटमध्ये लोकं बऱ्याचशा गोष्टी आपण विसरत चाललेलो आहोत आणि हे विसरत जात असताना हे हिरवळीचे खतं तयार करणं असेल किंवा जमिनीतला जीवाणू असेल, हा वेगवेगळ्या रासायनिक घटकांमुळे आपण या ठिकाणी मारत चाललेलो आहोत, कमी करत चाललेलो आहोत. त्यामुळे शेतकऱ्याचा उत्पादनाचा खर्च वाढला, परंतु त्या प्रमाणात उत्पादन वाढलेलं नाही. आणि हीच गोष्ट प्रत्येक शेतकऱ्याला समजावून सांगायचं आहे, की प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीची उत्पादक क्षमता एक ठराविक लेव्हलपर्यंत आलेली आहे. जसं बऱ्याच भागामध्ये कापसाचं ॲव्हरेज हे साधारणतः 12 क्विंटल, 15 क्विंटल, 20 क्विंटल पर्यंत होत होतं. परंतु बोंडअळीसारख्या समस्यांमुळे ते उत्पादन या ठिकाणी कमी झालंय. जमिनीची उत्पादकता मात्र त्या लेव्हलला पोहोचलेली आहे, ज्या लेव्हलला ती पोहोचायला पाहिजे होती. परंतु अजून ॲव्हरेज मिळण्याच्या अपेक्षेमध्ये अनेक चुकीचे मार्ग शेतकरी निवडत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढत चाललेला आहे. ज्या ठिकाणी 1 एकर शेतामधून कोरडवाहू शेतामध्ये 7 ते 8 क्विंटल कापूस होतो, त्या ठिकाणी तो कापूस 7 ते 8 च्या ऐवजी 10 ते 12 काढण्यासाठी जिथे शेतकरी 20 ते 25,000 रुपये खर्च करत होता, त्या ठिकाणी तो खर्च आता 30 ते 35,000 पर्यंत गेलाय. याचा अर्थ काय? की चुकीचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना होतंय. कोणीतरी चुकीचं गाईडन्स त्या ठिकाणी केलं जातंय आणि त्यामुळे खर्च वाढत चालला, उत्पादन त्या प्रमाणात वाढत नाही. आणि म्हणून सगळ्यात अगोदर शेतकऱ्याला शेती समजून सांगत असताना शेतकऱ्याला माती समजून सांगितल्या गेली पाहिजे.
त्या मातीतला जीवाणू समजून सांगितला गेला पाहिजे. आणि म्हणून धन्वंतरीच्या माध्यमातून सर्वात अगोदर जे काही काम केलं जातं ते मातीवर केलं जातं. बघा, आपले जेवढे काही प्रॉडक्ट आहे मित्रांनो, यातले 80% काम आपण या ठिकाणी मातीवर करत असतो. आणि म्हणून असं म्हटलं जातं, की ज्या जमिनीमध्ये 80% काम होतं, 20% काम हे मातीच्या वर केलं जातं, त्या ठिकाणी 100% शेतकऱ्याचं उत्पादन वाढवलं जातं. आज मार्केटची अवस्था उलटी आहे. 80% काम हे मातीच्या वर होतंय. 20% काम मातीच्या आतमध्ये होतंय आणि त्यामुळे 100% शेतकरी हा कर्जबाजारी होत चाललाय, नुकसानग्रस्त होतोय. त्यामुळे शेतकऱ्याचं ॲव्हरेज कमी झालंय. आणि म्हणून सर्वात अगोदर धन्वंतरीची सुरुवात करत असताना मातीची रचना डेव्हलप होण्यासाठी सगळ्यात अगोदर कंपनीने प्रॉडक्ट तयार केलं आपलं कंपोस्ट रिच नावाचं. या ठिकाणी सुरुवात करता असताना मी तुमच्यासमोर पी-पी-टीच्या माध्यमातून या ठिकाणी अ, जी आपली पी-डी-एफ आहे, ती पी-डी-एफ या ठिकाणी शेअर करतो. जेणेकरून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात येतील. सर्वात अगोदर कोणतंही पीक जर आपल्याला डेव्हलप करायचं असेल मित्रांनो, तर कोणत्याही पिकाला काय पाहिजे असतं, तर त्यामध्ये त्यांना पाहिजे असतं 25% हवा, 25% पाणी, 45% या ठिकाणी खतं आणि 5% पाहिजे असतो तो ऑर्गॅनिक कार्बन, ज्याला आपण सेंद्रिय कर्ब असं म्हणतो. आणि मग हा सेंद्रिय कर्ब वाढतो कशामुळे? तर मातीमध्ये जे अनेक प्रकारचे पाला-पाचोळा जे काही वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात, ह्या घटकांना कुजवण्याचं काम हे जमिनीतले बॅक्टेरिया करत असतात. आणि जमिनीतले जीवाणू ज्यावेळेस मातीमध्ये वेगवेगळ्या घटकांचं विघटन करतात, तर त्यातून ऑर्गॅनिक कार्बन डेव्हलप होत असतो. आणि म्हणून सेंद्रिय कर्ब जर डेव्हलप करायचा असेल, तर त्यासाठी आपल्या धन्वंतरीने भाभा अणु संशोधन केंद्र प्लस धन्वंतरी दोघांनी मिळून कंपोस्ट रिच नावाचं प्रोडक्ट बनवलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक शेतीमध्ये हे गेलंच पाहिजे. शेतातला काडी कचरा, जे काही वाळलेला पाचोळा असेल किंवा केळीसारख्या पिकामध्ये बराचसा पाला-पाचोळा या ठिकाणी काढून टाकला जातो. कपाशीसारख्या पिकामध्ये जो काडी कचरा असतो, ऊसासारख्या पिकामध्ये जे पाचट असतं, हे पाचट 100% त्याच शेतामध्ये कुजवलं गेलं पाहिजे, की जेणेकरून ते ज्यावेळेस डिकंपोज होईल, म्हणजे त्याचं रूपांतर या ठिकाणी खतामध्ये कन्व्हर्जन होईल, तर जमिनीतले जीवाणू या वाळलेल्या काडी कचऱ्यावर या ठिकाणी डेव्हलप होत असतात. सगळ्यात अगोदर सुरुवात आपली इथून झाली पाहिजे. आणि शेतकऱ्याला हे समजून सांगितलं गेलं पाहिजे, की जोपर्यंत जमिनीतला काडी कचरा वाळलेला जे काही असेल, त्याचं विघटन होत नाही, ऑर्गॅनिक कार्बन तोपर्यंत शेतीमध्ये डेव्हलप होत नाही. आपण ज्या शेतामध्ये शेणखत टाकतो, त्या शेणखतामध्ये येणारं पीक आणि शेणखत न टाकलेलं जमीन, त्या ठिकाणी येणारं पीक, दोघांमध्ये खूप मोठा फरक असतो. त्याचं मूळ कारण काय, की शेणखतामध्ये जे काही जीवाणू असतात, ते जीवाणू शेणखताबरोबर त्या जमिनीमध्ये डेव्हलप होतात आणि तिथला ऑर्गॅनिक कार्बन डेव्हलप होतो. त्या ठिकाणी बॅक्टेरियांना वाढण्यासाठी संधी मिळते. त्याच ठिकाणचं जमिनीचं टेम्परेचर डेव्हलप होतं आणि याच कारणामुळे त्या ऑर्गॅनिक कार्बन डेव्हलप झालेला असल्यामुळे, बॅक्टेरियांची संख्या वाढलेली असल्यामुळे कितीही पाऊस झाला, तर लवकर त्या ठिकाणी वापसा होते. त्याचं मूळ कारण हे जे काही जीवाणू असतात, हे जीवाणू त्या ठिकाणी हवा खेळती ठेवतात. त्या जमिनीमध्ये पडलेले जे काही अन्नद्रव्य आहेत, त्या अन्नद्रव्यांचं या ठिकाणी विघटन होतं आणि पिकांपर्यंत मुळांपर्यंत आणून देण्याचं काम सुद्धा हे बॅक्टेरिया करत असतात. म्हणून सगळ्यात अगोदर धन्वंतरीचं पहिलं प्रोडक्ट मातीसाठी वापरलं गेलं पाहिजे ते म्हणजे कंपोस्ट रिच. आता हे कंपोस्ट रिच वापरत असताना त्या जमिनीचं जर अजून डेव्हलपमेंट आपल्याला करायचं असेल, तर त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे बेसल डोसमध्ये आपलं जे काही प्रोम आहे, गोरिच प्रोम या ठिकाणी आपलं दिलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर आपलं जे काही आर ग्रॅन्युअल आहे, त्या ग्रॅन्युअलचा सुद्धा वापर बेसल डोसमध्ये या ठिकाणी मित्रांनो झाला पाहिजे. ग्रॅन्युअल आणि त्यानंतर आपलं जे काही प्रोम आहे, ज्याला आपण ऑर्गॅनिक डी असं म्हणतो. या ऑर्गॅनिक डी-ए-पीच्या माध्यमातून जमिनीमध्ये लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे घटक ऑलरेडी बेसल डोसमध्ये बरेचसे जे काही असे पिकं असतात, त्याच्यामध्ये अद्रक असेल, ऊस असेल, हळद असेल, केळी असेल,
तर अशा ठिकाणी लोक बेसल डोस टाकत असतात. या बेसल डोस मध्ये आपलं जे काही आरपीएस 76 आहे, आरपीएस 76 मध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आहे, मूळ त्याचं नावच आहे रिजनरेटर ऑफ प्लांट अँड सॉइल. आणि मग लिक्विड फॉर्म मधला असणारा आरपीएस 76 सहज ग्रॅन्युअल फॉर्म मध्ये मिळावं या दृष्टिकोनातून कंपनीने 5 किलोची बॅग या ठिकाणी तयार केली, का ज्याच्यामध्ये ह्युमिक, फुल्विक, अॅमिनो ऍसिड असे वेगवेगळ्या प्रकारचे घटक दिलेले. याचबरोबर याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे मायकोरायझा नावाची बुरशी दिलेली, जी बुरशी पिकांच्या मुळांना डेव्हलप करण्याचं काम करते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये पोटॅश सुद्धा टाकलेलं आहे. काही गांडुळाची अंडी सुद्धा त्याच्यामध्ये आहेत, की ज्यामुळे 100% शेतीमधला जीवाणू डेव्हलप होतो. त्याच्यामुळे हवा खेळती राहते आणि वातावरणामध्ये कितीही बदल झाला, कितीही पाऊस पडला किंवा कधी-कधी असं होतं, की पाऊस कमी पडतो. मध्ये काही झाडांना किंवा पिकांना स्ट्रेस पडण्याची शक्यता असते. अशा कालखंडामध्ये जर आपला आरपीएस ग्रॅन्युल जमिनीतून गेला असेल आणि प्रोम जर गेला असेल, प्रोम काय आहे? फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअल, की ज्याला आपण ऑर्गॅनिक डीएपी असं सुद्धा म्हणतो. आणि मग या आपण प्रोमच्या माध्यमातून आपण जे काही घटक जमिनीमध्ये टाकतो बघा, मार्केटमध्ये डीएपी भरपूर मिळते मित्रांनो. डीएपी मध्ये सुद्धा आपलं जे काही ऑर्गॅनिक डीएपी आहे, या डीएपी मध्ये काम करत असताना आपलं रॉ मटेरियल गाईचं शेण वापरलेलं आहे. आणि गाईचं शेण हे रॉ मटेरियल म्हणून वापरत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या प्रोम मध्ये डीएपी मधले असणारे कंटेन आहे गाईचं शेण वापरलेलं आहे, प्लस त्याच्यामध्ये फॉस्फरस या ठिकाणी अपटेक करणारे या ठिकाणी बॅक्टेरिया दिलेले आहेत. आणि हे फॉस्फरस अपटेक करणारे बॅक्टेरिया असल्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे एक फायदा आपला होतो, तो म्हणजे या ठिकाणी जमिनीमध्ये जीवाणू जातात. फॉस्फरस अपटेक करणारे जीवाणू गेल्यामुळे त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा पिकाला गरज असते त्या त्यावेळेस फॉस्फरसचा अपटेक होत असतो. आपल्या जमिनीमध्ये डेव्हलप होणारं जे काही पीक आहे, या पिकाला 4 स्टेजला या ठिकाणी 4 स्टेजला आपल्याला फॉस्फरस गरजेचा असतो. सगळ्यात महत्वाचं पहिली गोष्ट, कोणत्याही पिकाला जर डेव्हलप करायचं असेल तर ते डेव्हलप करत असताना सगळ्यात महत्वाचा पहिला फॉस्फरस पाहिजे असतो मुळ्या फोडण्यासाठी. त्यानंतर फॉस्फरस पाहिजे असतो फांद्यांची संख्या वाढवण्यासाठी. नंतर फॉस्फरस पाहिजे असतो जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी. आणि काही प्रमाणात फॉस्फरस पाहिजे असतो फुलाचं फळधारणेमध्ये रूपांतर होण्यासाठी. आणि म्हणून कोणत्याही पिकाचं शेड्यूल तयार करत असताना बघा, आपल्याकडं या ठिकाणी ऍग्रीची पीपीटी आपल्याकडे दिलेली आहे, की ज्या पीपीटी मध्ये तुम्ही कोणत्याही पिकाची लागवड करत असताना सगळ्यात अगोदर त्या पिकाच्या बेसल डोस मध्ये आपण या ठिकाणी प्रोम आणि ग्रॅन्युअलचा वापर केला पाहिजे. ते भेंडीचं पीक असेल, शिमला मिरचीचं असेल किंवा फुलवर्गीय पीक असेल किंवा फळवर्गीय पीक असेल, प्रत्येक पिकामध्ये लागवड करण्यापूर्वी या ठिकाणी आपण या शेड्यूल मध्ये बघू शकतो, की लागवड करण्यापूर्वी बेसल डोस मध्ये आपण या ठिकाणी आपलं प्रोम आणि ग्रॅन्युअल हे कंपल्सरी दिलं पाहिजे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आपल्याला हेच पाहिजे आहे, की कोणत्याही पिकाची लागवड करण्यापूर्वी जमीन डेव्हलप झाली पाहिजे. आणि जमीन डेव्हलप होण्यासाठी सगळ्यात महत्वाचे 2 घटक आपले काम करतात. ते म्हणजे आपले ऑर्गॅनिक कार्बन डेव्हलप करतात, त्याचबरोबर बॅक्टेरियांची संख्याही वाढवतात. ते म्हणजे आपलं आरपीएस 76चं ग्रॅन्युअल असेल, प्रोम असेल, त्याच्या अगोदर आपल्याला कंपोस्ट रिचचा वापर या ठिकाणी त्या जमिनीत करायचा आहे. आणि हे झालं जमिनीच्या आतमध्ये. आता जमिनीच्या आतमध्ये सुद्धा काही बुरशी असतात. जमिनीच्या वरती सुद्धा पिकांच्या पानांवर काही बुरशी डेव्हलप होत असतात. आणि ह्या ज्या काही बुरशी असतात, तर या बुरशीमध्ये 2 प्रकार असतात. काही हानिकारक बुरशी असतात, तर काही चांगल्या बुरशी असतात. जसं आपल्या आरपीएस 76 ग्रॅन्युअल मध्ये मायकोरायझा नावाची चांगली बुरशी दिलेली, का जी बुरशी पिकांच्या मुळांवर डेव्हलप होते आणि त्या मुळांना डेव्हलप करण्याचं काम करते. जर चांगली बुरशी डेव्हलप झालेली असेल तर त्या ठिकाणी हानिकारक बुरशी या ठिकाणी येत नाही. आणि म्हणून ज्या ठिकाणी आपलं पीक डेव्हलप होणार आहे, त्या पीक डेव्हलप होण्याच्या आजूबाजूला चांगल्या बुरशीचा अपटेक व्हावा, याच्यासाठी कंपनीने अजून काळजी घेतलेली. ती काळजी म्हणजे ज्याही ठिकाणी
आपण पिकाची लागवड करतो, त्या पिकाच्या लागवड करत असताना बहुतेक भागामध्ये आता शेतीमध्ये लागवड सुरू झालेली आहे. अशा ठिकाणी आपण आपल्या धन्वंतरीचं बिजोरीज नावाचं प्रोडक्ट वापरलं पाहिजे. बघा मित्रांनो, कोणत्याही पिकाची लागवड करत असताना ती 3 स्टेजमध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. एक तर बीज प्रक्रिया केली जाते किंवा रोप प्रक्रिया केली जाते किंवा बेण प्रक्रिया केली जाते. मग कपाशीसारखे पीक असेल, हरभरा असेल, सोयाबीन असेल किंवा या ठिकाणी जे काही आपलं ज्वारी असेल, बाजरी असेल, अशा पिकांची आपण बीज प्रक्रिया करू शकतो. म्हणजे ज्याचं बी जमिनीमध्ये आपण लावतो, त्याला आपण बीज प्रक्रिया असं म्हणू शकतो. परंतु ज्याचं बी तयार करून रोप बनवलं जातं, कांदा असेल, मिरची असेल, बऱ्याच भागामध्ये आता केळीची रोपं मिळतात. कंद लागवड त्या ठिकाणी केली जाते किंवा ऊसासारख्या पिकाचं आपण बेणं लागवड करत असतो. अद्रकला आपण बेणं लागवड म्हणतो, हळदला आपण बेणं लागवड म्हणतो. तर अशा ठिकाणी बीज प्रक्रिया का गरजेची बघा. मार्केटमध्ये अनेक प्रकारचे जे काही बियाणं मिळतात पॅकिंग करून, तर या बियाण्यांवर ते बियाणं जास्तीत जास्त कालावधीपर्यंत टिकावं, यासाठी कंपन्या ते बियाणं टिकवण्यासाठी बीज प्रक्रिया करत असतात. परंतु त्यामध्ये बियाणं उगवून येण्यासाठी किंवा उगवून आलेलं बियाणं टिकण्यासाठी कुठल्याही प्रकारची बुरशी किंवा कुठल्याही प्रकारचे चांगले बॅक्टेरिया दिलेले नसतात. याचाच विचार करून धन्वंतरीने आपल्याकडे बिजोरिच नावाचं प्रोडक्ट तयार केलेलं आहे. यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक पिवळ्या रंगाचं आणि दुसरे हिरव्या रंगाचं. त्याचं मूळ कारण बघा मित्रांनो, पिवळ्या रंगाचं जे काही बिजोरीच आहे, याला आपण ऑइल सीड या ठिकाणी किंवा पल्सेस क्रॉप असं म्हणू शकतो. म्हणजे द्विदल वर्गीय जे काही पिकं असतात, जे उगवून आल्यानंतर 2 पानं वरती काढतात. याला या ठिकाणी ज्याची डाळ तयार होते किंवा ज्याचे 2 भाग तयार होतात, अशा पिकांना द्विदल वर्गीय पिकं म्हणतात किंवा ज्यापासून तेल मिळतं. उदाहरणार्थ तेलवर्गीय पिकांमध्ये आपण सोयाबीन प प आहे. त्याचबरोबर भुईमूग आहे. अशी जे काही पिकं आहेत, तर अशा पिकांना आपण तेलवर्गीय पिकं म्हणू शकतो. डाळवर्गीय पिकांमध्ये या ठिकाणी आपलं मूग असेल, त्याच्यानंतर आपली तूर असेल, हरभरा असेल, याची आपण डाळ तयार करतो. कपाशीसारखे पिकं हे सुद्धा तेलवर्गीय पिकांमध्ये या ठिकाणी येतात. तर अशा पिकांसाठी आपल्या पिवळ्या रंगाचं म्हणजे रायझोबियम नावाचा जो काही बॅक्टेरिया असतो, तो याच्यामध्ये टाकलेला असल्यामुळे, याचबरोबर चांगलं या ठिकाणी बुरशी त्याच्या सपोर्टला असल्यामुळे, ज्यावेळेस बियावर आपण प्रोसेस करतो, बीज प्रक्रिया करतो, ही करावी कशी? तर लागवडीच्या 10 मिनिटं अगोदर किंवा 15 मिनिटं अगोदर ज्या ठिकाणी आपल्याला बियाणं लावायचं आहे, एखाद्या गमेल्यामध्ये, टोपल्यामध्ये, या ठिकाणी साधारणतः जे बियाणं आपण घेणार आहोत, ते टोपल्यामध्ये आपण टाकावं. हरभऱ्यासारख्या पिकाला मात्र जास्त प्रमाणात बियाणं लागतं. म्हणून ते मोठ्या बारदाण्यावर किंवा मोठ्या एखाद्या कागदावर आपण ते अंथरावं आणि त्यामध्ये आपलं आर-पी-एस 76 250 एम-एल. बघा हरभरा, सोयाबीन हे जे काही जास्त प्रमाणात लागणारं जे काही बियाणं आहे, अशा ठिकाणी आपल्याला 250 एम-एल आर-पी-एस 76 आणि 250 एम-एल बिजोरीच एकत्र घ्यायचंय. परंतु कपाशीसारखं जे काही पीक असतं, जिथं कमी प्रमाणात आपल्याला या ठिकाणी बियाणं लागतं. साधारणतः जी काही कपाशीची बॅग येते ही 450 ग्रॅमची बॅग असते. हे 450 ग्रॅम बियाणं मध्ये पाऊण एकर साधारणतः 30 गुंठे या ठिकाणी शेत तयार होत असतं. म्हणजे लागवड होत असते. मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्युअर फॉर्म मधलं आपलं बिजोरीच वापरायचंय आणि त्याच्यामध्ये 100 एम-एल आर-पी-एस 76 आपल्याला टाकायचंय. आर-पी-एस एकत्र करण्याचं मूळ कारण काय मित्रांनो? तर आर-पी-एस 76 मुळे आपला ऑर्गॅनिक कार्बन डेव्हलप होतो. हा ऑर्गॅनिक कार्बन ह्या जीवाणूंचं खाद्य असतं आणि त्या बुरशींचं डेव्हलपमेंट त्याच्यामुळे होत असतं. म्हणून प्रत्येक बियाला बिजोरीज बरोबर आर-पी-एस 76 वापरणं गरजेचं असतं. हे झालं ऑइल सीडचं. याच पद्धतीनं सेरल क्रॉप म्हणजे एकदल वर्गीय पिकं ज्यांना आपण म्हणू शकतो. एकदल वर्गीय पिकामध्ये म्हणजे काय? उगवून आल्यानंतर ज्याचं एक पान वरती येतं. ज्याच्यामध्ये गहू असेल, भात असेल, नाचणी असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे बाजरीसारखे पीक असेल, तर अशा प्रकारच्या पिकांना आपल्या हिरव्या रंगाचं बिजोरीच आपल्याला या ठिकाणी लावायचंय आणि मगच त्याची पेरणी करायची. यामुळे फायदा काय होईल? तर सगळ्यात महत्वाचा पहिला बेनिफिट त्या बियाबरोबर आपण बॅक्टेरिया पण देत आहोत आणि चांगल्या बुरशी सुद्धा जमिनीत टाकत आहोत. मग ऑलरेडी जमिनीमध्ये काही चांगल्या बुरशी आहेत किंवा काही हानिकारक बुरशी आहेत, ज्या उगवणाऱ्या कोमाला
डेव्हलप होण्यापासून या ठिकाणी वाचू शकतात, रोखू शकतात. अशा हानिकारक बुरशींपासून आपल्या बियाला प्रोटेक्ट केलं जातं. त्याचं संरक्षण त्या ठिकाणी अगोदरच आपण तयार करतोय. त्यामुळे उतरणारा पहिला जो कोंब असतो, जो अंकुर असतो, हा 100% जमिनीमध्ये रुजवला जातो आणि त्यापासून त्याचं मूळ तयार होतं. जर पहिला कोंब हा त्याचा मूळ असेल, तर जमिनीतून त्याला अन्नद्रव्यांचा आपटेक मिळायला सुरुवात होते. त्यामुळे जास्तीत जास्त अन्नद्रव्य जर जमिनीतून पहिल्यापासून सपोर्ट जर त्या पिकाला झाला, तर येणारा नंतरचा कोंब हा स्ट्रॉंगली जमिनीच्या वरती येतो. त्यामुळे येणारा कोंब जर स्ट्रॉंग असेल, मजबूत असेल, तर असं म्हटलं जातं मित्रांनो, बाळ जेवढं गुटगुटीत असेल, तेवढा नंतरचा त्याचा दवाखान्याचा खर्च कमी लागतो. त्याचप्रमाणे पीक येणारा कोंब जर स्ट्रॉंग असेल, तर नंतरचा फवारणीचा खर्च कमी लागतो. वातावरणात किती जरी बदल झाला, तर जास्त आपलं जे काही पीक आहे, त्या रोगाला बळी पडत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या किडी त्याच्यावर जास्त प्रमाणात अटॅक करू शकत नाही. म्हणून नुसत्या बीज प्रक्रियेमुळे सुद्धा 20 ते 30% शेतकऱ्याचं उत्पादन वाढत असतं. आणि म्हणून धन्वंतरीची कुठलीही प्रोसेस सुरुवात करत असताना आपण प्रत्येक शेतकऱ्याला हे समजून सांगायचंय, की सगळ्यात अगोदर तुम्ही पीक कोणतंही घ्या, सगळ्यात अगोदर त्याचं माती परीक्षण करा. माती परीक्षण केल्यानंतर त्या मातीमध्ये चांगल्या प्रकारचे बॅक्टेरिया डेव्हलप व्हावे, त्या काडी कचरा डेव्हलप व्हावा, यासाठी त्या बॅक्टेरियांचं खाद्य डेव्हलप करण्यासाठी आमचं कंपोस्ट रिच शेणखताच्या माध्यमातून म्हणा किंवा वेगवेगळ्या काडी कचऱ्यांवर त्याचा फवारा करायला लावा. त्याचबरोबर बेसल डोसमध्ये कंपल्सरी आपलं प्रोम आणि आपलं RPS 76 ग्रॅन्युल वापरायलाच लावा. त्यानंतर जमिनीमध्ये जे काही पीक लावणार आहोत, त्या पिकाला बीज प्रक्रिया, बेन प्रक्रिया किंवा रोप प्रक्रिया करावी. ज्या ज्या पिकांना मित्रांनो आपण बीज प्रक्रिया करू शकतो, अशा ठिकाणी आपण बिजोरीज नावाचं आपलं प्रोडक्ट कंपल्सरी वापरायला लावा. परंतु काही पिकं अशी असतात का ज्यांना आपल्याला रोप प्रक्रिया किंवा बेन प्रक्रिया करणं गरजेचं आहे. तर अशा ठिकाणी आपलं सॉइल गार्ड या ठिकाणी वापरायला लावायचं. त्याचबरोबर आपलं बॅक्टेरिया किट सुद्धा 10-10 ml त्या ठिकाणी घ्यायला लावायचं. म्हणजे बघा, ऊसासारखं पीक असेल किंवा अद्रक सारखं पीक असेल, हळदी सारखं पीक असेल, का जे आपल्याला जमिनीच्या आतमध्ये टाकायचं आहे, तर त्या जमिनीच्या आतमध्ये जाण्यापूर्वी जमिनीमध्ये काही हानिकारक बुरशी डेव्हलप झालेल्या असतात. कारण शेतकरी शेतामध्ये ज्यावेळेस पीक लागवड करतो, त्यावेळेस जमिनीचं वातावरण कसं आहे, त्या जमिनीमध्ये कोणत्या बुरशी डेव्हलप झाल्या हे आपल्याला माहित नाही. म्हणून आपलं जे काही सॉइल गार्ड आहे, या सॉइल गार्डमध्ये मात्र चांगल्या प्रकारच्या बुरशी दिलेल्या आहे. ह्या चांगल्या बुरशी म्हणजे काय करतात, तर त्या पूर्ण बेण्याला किंवा त्याच्या मुळांना प्रोटेक्ट करण्याचं काम करतात, त्याचं संरक्षण म्हणून काम करतात. आणि मग जर त्या ठिकाणी प्रोटेक्ट चांगलं झालं, संरक्षण चांगलं झालं किंवा चांगल्या बुरशी जर आपण ऑलरेडी जमिनीमध्ये अगोदर सोडल्या किंवा बेण्याबरोबर सोडल्या, तर आपल्या बेण्याचं नुकसान होत नाही. त्याच्याबरोबर ज्यावेळेस आपण बॅक्टेरिया किट देतोय, तर या किटमध्ये नत्र, स्फुरद, पाला, झिंक, सिलिकॉन, सल्फर आणि याबरोबर मायकोरायझा नावाची चांगली बुरशी दिलेली आहे, ज्याला आपण व्यायाम असं म्हणत असतो. ही व्यायाम काय करते, तर पिकांच्या मुळांना डेव्हलप करते आणि जेवढे मुळं डेव्हलप होत असतात, त्याचबरोबर त्याच्यावर चांगल्या प्रकारच्या बुरशीचं कोटिंग येतं. त्यामुळे 100% कोणत्याही बेण्याला, म्हणजे केळीचा कंद असेल किंवा ऊसाचं बेणं लागवड करत असेल, तर ही प्रत्येक बॉटल या ठिकाणी वापरल्या गेली पाहिजे. किमान 10-10 ml तरी या ठिकाणी सॉइल गार्ड सोबत म्हणा किंवा RPS 76 सोबत, RPS 76 प्लस 10-10 ml सगळ्या प्रकारचं बॅक्टेरिया त्या कंदामध्ये त्याची कंद त्यामध्ये बुडून लागवड झाली पाहिजे किंवा ऊसाचं बेणं त्या ठिकाणी लागवड झाली पाहिजे. आता मित्रांनो, बीज प्रक्रिया झाली, बेणं प्रक्रिया झाली, झाडाची डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात झाली. खऱ्या अर्थानं झाड उगून वर यायला सुरुवात झाली. तर इथून पुढे सुरुवात होतात जमिनीवरचे प्रॉब्लेम. उतरून आल्यानंतर जमिनीच्या आतमध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहे. वेगवेगळ्या प्रकारचे बुरशी आहे, किडे आहेत. त्याचबरोबर जमिनीमध्ये काही घातक किडी सुद्धा आहेत. जसं शेणखताचा वापर ज्या ठिकाणी होत असेल, तर त्या ठिकाणी हुमणी अळीचा प्रादुर्भाव हा 100% जुलै महिन्यामध्ये, जूनच्या साधारणतः एंड नंतर जुलै महिन्यामध्ये होत असतो. ही उमणी काय करते, तर पिकांची जी काही पांढरी मुळे असेल, त्या पांढऱ्या मुळीला खाण्याचं काम करते, त्याला कुरतडवण्याचं काम करते. जास्तीत जास्त प्रादुर्भाव हळद पीक असेल, ऊसासारखं पीक असेल, आता बहुतेक ठिकाणी आपलं
सोयाबीन, भुईमुग असेल किंवा कपाशी सारख्या पिका असेल, ज्या ठिकाणी शेणखताचा वापर जास्त होतो, अशा ठिकाणी हुमणी अळी जास्तीत जास्त प्रादुर्भाव करते. पिकांच्या मुळांना डेव्हलप होण्यापासून ती वाचवते, म्हणजे त्यांना रोखण्याचं काम करते. मग हुमणी अळी आल्यानंतर मार्केटमधले अनेक प्रकारचे कीटकनाशक हे जमिनीमध्ये सोडल्या जातात, की ज्याच्यामध्ये क्लोरो असेल. हे क्लोरो सारखे जे काही प्रोडक्ट आहे, हे काय करतात, हुमणी तर त्याच्या वासाने पळून जाते, परंतु चांगले बॅक्टेरिया आणि चांगली बुरशी या ठिकाणी मारून टाकतात. गांडूळ सुद्धा त्याच्यामुळे मारल्या जातात. शेतकऱ्याचं 20 ते 30% नुकसान याच्यामुळे होतं. यासाठी कंपनीने 100% विचार केलाय आणि आपल्याकडे नेमारिच अल्ट्रा नावाचं प्रोडक्ट बनवलंय. ह्या प्रोडक्टची सुद्धा ताकद जबरदस्त आहे. हे आपण ओळखलं पाहिजे. नेमारिच अल्ट्रामध्ये काय आहे, तर हुमणीला खाणारे बॅक्टेरिया आणि बुरशी दिलेली. हे काय करतात, तर त्या ज्या ज्या ठिकाणी हुमणी असेल, हुमणी जे काही कार्बन सोडते, म्हणजे जो काही गॅस सोडते, त्या गॅसच्या वासाने साधारणतः हुमणीपर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करतात आणि तिच्या पोटामध्ये बॅक्टेरिया घुसतात. परंतु तिच्या संपूर्ण शरीरावर याच्यामध्ये जी काही बुरशी दिलेली, ती बुरशी डेव्हलप होत असते. त्यामुळे हुमणीला श्वास घ्यायला अडचण येते आणि म्हणून ती जमिनीच्या वर यायला सुरुवात करते. आणि ही अशी हुमणी आपण जे काही नेमारीच्या अल्ट्रामध्ये बॅक्टेरिया सोडलेले आहेत, त्या बॅक्टेरियांच्या सानिध्यात आल्यामुळे ते बॅक्टेरिया तिच्या पोटामध्ये घुसतात, तिला मारतात, तिला खाण्याचा प्रयत्न करतात. तिथं लाखोच्या संख्येने वाढतात आणि पुन्हा नवीन हुमणी अळी शोधत असतात. यामुळे काय होतंय, की हुमणी अळी वर येऊन मरून पडते. एक साधारणतः 5 ते 7 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला हुमणी अळी काळी पडून वर आलेली दिसायला लागते. आणि म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जमिनीच्या आतमध्ये आपला सॉइल गार्ड असेल, बॅक्टेरिया असेल, नेमारिच अल्ट्रा असेल, याचा वापर जर आपण करायला लावला, तर 100% जमिनीच्या आतमध्ये वेगवेगळ्या पिकांना येणाऱ्या अडचणी आपण अगोदरच या ठिकाणी कंट्रोलमध्ये आणत आहोत. यानंतर मित्रांनो, सुरुवात होते जमिनीच्या वरच्या प्रॉब्लेमची. जमिनीच्या वर कोंब उतरून आला, की त्याला खाणारे वेगवेगळे किडे आहेत. त्याच्यामध्ये थ्रिप्स असेल, मावा असेल, तुडतुडे असेल, पांढरी माशी असेल. त्याचे पान कुरतडवण्याचा ते प्रयत्न करतात. अळी त्या ठिकाणी त्यानंतर तयार होते. वेगवेगळे पतंग तयार होतात आणि म्हणून कुठलंही पीक डेव्हलप होत असताना त्याची लागवड झाल्यानंतर ते रोप अवस्थेत असेल, तर त्याच दिवशी संध्याकाळी शेतकऱ्यांना हे आपल्याला समजून सांगायचंय, की आपल्याकडे एकात्मिक कीड व्यवस्थापन नावाचा पर्याय आहे, की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या फवारण्या न करता आपण किडींचं कंट्रोलिंग करू शकतो. जेवढ्या रासायनिक फवारण्या कमी होतील, तेवढे झाडाचं सेन्सेशन वाढतं. म्हणजे पानांवरचं जे काही सेन्सेशन आहे, त्याचा जो काही स्टोमॅटो आहे, त्याचे जे काही पर्णेंद्रिय आहे, याची ताकद वाढणार आहे. आणि ते ताकद वाढवण्यासाठी आपल्याकडे ट्रॅपोरिज नावाचं प्रोडक्ट आहे, की जे आपण जर ट्रॅप लावले, तर मित्रांनो 30 ते 40% फवारण्या यामुळे कमी होतात. पिवळ्या आणि निळ्या रंगाचे आपले जे काही ट्रॅप आहेत, हे जास्तीत जास्त या ठिकाणी त्या किडींच्या पतंगांना आकर्षण करतात. हे ट्रॅप लावताना सुद्धा पूर्वेकडे तोंड करून लावावे, का जेणेकरून सूर्याचा प्रकाश त्या ट्रॅपवर पडतो आणि सूर्याच्या प्रकाशामुळे ते चमकतात. पिवळा रंग जो आहे, तो मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फळमाशी यांच्या पतंगांना आकर्षित करतो. त्यामुळे हे पतंग हे त्या पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतात आणि हे स्टिकी म्हणजे काय, चिकट ट्रॅप असल्यामुळे हे त्याला जाऊन चिटकतात. त्याला जाऊन चिटकल्यामुळे काय होतंय, की त्यांचं 100% कंट्रोलिंग तिथं होतंय. हे लावत असताना 70% ट्रॅप हा झाडाच्या शेंड्यापासून वर गेला पाहिजे आणि 30% ट्रॅप हा झाडाच्या शेंड्याच्या खाली असला पाहिजे, की जेणेकरून हे जेवढे उडणारे पतंग आहेत, हे जास्तीत जास्त झाडाच्या शेंड्यापासून 70% वर उडी मारून एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असतात. आणि हे लावताना जास्तीत जास्त बांधाच्या कडेने किंवा आपला जो काही प्लॉट आहे, याच्या साईडने जास्तीत जास्त लावावे. लावताना एक पिवळा, एक निळा लावावा आणि जर उरले तर आतमध्ये लावावे. मग आपल्या ट्रॅपमध्ये आणि मार्केटमधल्या ट्रॅपमध्ये फरक काय? तर सगळ्यात मोठा फरक हा आहे मित्रांनो, की आपले जे ट्रॅप आहे, हे मार्केटच्या ट्रॅपपेक्षा 1.5 पट मोठे आहेत. याचा चिकटपणा पावसाळ्यात सुद्धा कमी होत नाही. बरेचसे शेतकरी पावसाळ्यामध्ये जे ट्रॅप बसवतात, पाऊस पडला की त्यांचा चिकटपणा निघून जातो आणि त्यामुळे ते ट्रॅप काम करत नाही. आपले ट्रॅप या ठिकाणी शेतकऱ्यांनी जर वापरले,
तर 100% ते शेतकरी पुन्हा पुन्हा आपले ट्रॅप मागवतात. आणि म्हणून अशा पद्धतीने सगळ्यात अगोदर ट्रॅप लागवड झाली पाहिजे. त्यानंतर प्रत्येक अमावास्याला लक्षात घ्या, की प्रत्येक अमावास्याला या ठिकाणी आपल्याला कीटकनाशक फवारणी करायची आहे. अमावास्येच्या 2 दिवस अगोदर आणि 2 दिवस नंतर आणि अमावास्येची 1 रात्र अशा 5 रात्री ह्या काळोखी रात्री असतात. या 5 काळोखी रात्रीमध्ये कीटक त्यांचं मिलन करत असतात. आणि या मिलनामध्ये ज्या ठिकाणी प्लॉट चांगला असेल, तर अशा ठिकाणी ते मिलन करतात आणि त्याच ठिकाणी अंडी घालतात. आणि म्हणून त्यांची स्टेप लक्षात घ्या. सगळ्यात अगोदर अमावास्या, काळोखी रात्र, या काळोख्या रात्रीमध्येच मिलन होतं आणि जिथं मिलन होतं तिथंच अंडी घातल्या जातात. जिथून अंडी पडतात त्याच अंडीतून नवीन अळी तयार होत असते आणि तयार होणारी जी अळी असते ही प्रचंड खादाड अवस्था असते, कारण तिला भूक जास्त असते आणि म्हणून ती त्या ठिकाणी जे उपलब्ध असेल त्या पानांना कुरतडण्याची या ठिकाणी शक्यता असते. जास्तीत जास्त पानं ती खात असते. म्हणजे 4 स्टेजमध्ये अळीचं जीवनचक्र असतं. पहिले आहे ती म्हणजे सगळ्यात महत्वाचं पतंग अवस्था. ती अमावास्येमध्ये ती मिलन करते नर आणि मादी. दुसरी गोष्ट ती अंडी घालते. तिसरी गोष्ट त्या अंडीतून अळी बाहेर पडते आणि चौथी गोष्ट अळी बाहेर पडल्यानंतर ती पानं कुरतडते. या 4 स्टेपमध्ये काम करणारं आपलं एकमेव प्रोडक्ट ते म्हणजे इम्युनिटी अल्ट्रा. सगळ्यात पहिले अमावास्येच्या 2 दिवस अगोदर इम्युनिटी अल्ट्राचं फवारणी का करावी? तर इम्युनिटी अल्ट्रामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहे. बघा, कडुलिंब, करंज, रुई, कर कडुलिंब, करंज, रुई, लसूण, अद्रक, सप्तपर्ण साल अशा प्रकारचे वेगवेगळे घटक आहेत. लिंब, कडुलिंबामुळे पानांना कडूपणा येतो. ज्या ठिकाणी आपण इम्युनिटी अल्ट्राचा स्प्रे करतोय, तर अशा ठिकाणी प्रचंड कडवटपणा त्या ठिकाणी असतो. वास घाणेरडा येतो करंजमुळे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसूण, अद्रक, सप्तपर्ण साल वापरलेले आहे. यामुळे अमावास्येच्या 2 दिवस अगोदर जर आपण फवारणी केली, तर 100% त्या प्लॉटचा घाणेरडा वास येतो. त्यामुळे नर मादी तिथं मिलन करायला येत नाही. बघा, जवळजवळ 90% कंट्रोलिंग मित्रांनो आपण नुसत्या एका फवारणीमुळे तिथं करतोय. त्यानंतर जर कदाचित चुकून काही नर आणि मादींचं मिलन त्या ठिकाणी झालं किंवा त्या प्लॉटवर ते आले, तर आपल्याकडे हे जे काही इम्युनिटी अल्ट्रा आहे, हे 4 स्टेपमध्ये काम करतं. पहिले अँटीपिडंट, रिपेलंट, ओविसिडॉल आणि लार्विसिडॉल. अँटीपिडंट म्हणजे काय? तर या ठिकाणी ते प्रचंड पानांना कडवटपणा करतं. कडवटपणा झालेला असल्यामुळे ते पानं कडवट होतात. आळी ज्यावेळेस ते पानं खायला जाते, तर तिचे सेन्सेशन चालले जातात. तिला ते त्या ठिकाणी ते खावंसं वाटत नाही. रिप्लेंट म्हणजे ती नपुंसक तयार होते, ती अंडी घालू शकत नाही. ज्या ठिकाणी पतंग कदाचित त्या भागामध्ये आला आणि ते जर मिलन त्याने जर ते आपलं पान खाल्लेलं असेल, ज्याच्यावर इम्युनिटी अल्ट्राचा फवारणी झाली असेल, तर ती अळी ज्यावेळेस पुन्हा पतंग अवस्थेत जाते, तर ती नपुंसक तयार होते. ती पुन्हा अंडी घालू शकत नाही. कदाचित तिने अंडी घातली असेल, तर ओविसिडॉल म्हणजे याच्यामध्ये अंडी नाश म्हणून ते काम करतं. शेवटचं लार्विसिडॉल तिचं जे काही सेन्सेशन असतात त्याच्यामुळे ती भूकमारीने, उपासमारीने मारल्या जाते. अशा 4 स्टेजमध्ये कंपनीने या ठिकाणी इम्युनिटी अल्ट्रा काम करणारं प्रोडक्ट तयार केलेलं आहे मित्रांनो. म्हणून यातलं महत्व लक्षात घ्या. सगळ्यात अगोदर अमावास्येला फवारणी का करावी? तर नर मादी एकत्र येत नाही. आला तर वास येतो. ते अंडी घालत नाही. अंडी घातली तर कदाचित त्याच्यातून पिलू जन्माला येत नाही. पिलू जन्माला आलं तर ते खादाड अवस्थेत असताना ते जे काही पान खाणार आहे, त्या पानामध्ये त्याच्या पोटामध्ये जे काही लिंब, करंज याचा रस जातोय, त्याच्यामुळे ती नपुंसक तयार होते. तिचं सेन्सेशन चाललं जातं. ती उपासमारीने सुद्धा मरू शकते. आणि म्हणून अमावास्या असेल तर 100% इम्युनिटी अल्ट्राचा स्प्रे 2 दिवस अगोदर, 2 दिवस नंतर केव्हाही घेऊ शकता. त्याचबरोबर हे फवारत असताना अधिक चांगले रिझल्ट दिसण्यासाठी याच्यामध्ये आपलं आरपीएस 76 नावाचं प्रोडक्ट आपण कंपल्सरी वापरावं. आरपीएस 76 हे ब्रँड आहे. आरपीएस 76 मध्ये युमिक, फुल्विक अॅमिनो ऍसिड असे महत्वाचे घटक असल्यामुळे हे जमिनीतून दिलं तर एकरी 1 लिटर जमिनीतून द्यायचंय. याच्यामध्ये युमिक असल्यामुळे पिकांची पांढरी मुळी या ठिकाणी जास्त जास्त डेव्हलप होते. ऑर्गॅनिक कार्बन डेव्हलप होतो. ऑर्गॅनिक कार्बन डेव्हलप झाल्यामुळे अगोदरच आपण बघितलं की बॅक्टेरियांची संख्या वाढते. जेवढे बॅक्टेरिया वाढतील तेवढा अन्नद्रव्यांचा अपटेक वाढेल. जेवढे अन्नद्रव्य जास्त होईल, त्याचबरोबर बॅक्टेरिया काय करतात तर विघटन करतात. विघटनामध्ये क्षार मोकळे होतात. हे क्षार जमिनीच्या खाली निघून जातात.
त्याच्यामुळे मातीची रचना डेव्हलप होते. आणि मग त्याचबरोबर RPS 76 ची फवारणी ज्यावेळेस आपण करतोय, तर बघा RPS 76 ची फवारणी केल्यामुळे पिकांची शाखीय वाढ चांगली होते. शाखीय वाढ म्हणजे काय? तर फांद्या जास्तीत जास्त फुटतात. ज्यावेळेस आपण इम्युनिटी अल्ट्रा बरोबर पहिला स्प्रे आपण घेतोय, तर इम्युनिटी अल्ट्रा तर त्याचं काम करणारच आहे. पण RPS 76 मुळे त्याचे ब्रँचेस जास्तीत जास्त फुटणार आहे. त्याच्या जेवढ्या जास्त फांद्या, तेवढे पानं जास्त. जेवढं पानं जास्त, तेवढे प्रकाश संश्लेषण क्रिया जास्त. म्हणजेच काय हरित लवकर जास्त. RPS 76 ची फवारणी केल्यामुळे दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच आपल्याला पूर्ण प्लॉट हिरवागार दिसतो. त्याचं कारण काय? तर हरितद्रव्य जास्त तयार होतं. जेवढं हरितद्रव्य जास्त तयार होईल, तेवढं झाड जास्तीत जास्त प्रकाश संश्लेषणाचा वापर करून अन्न तयार करतं. जेवढं जास्त अन्न तयार करतं, तेवढं पानं, फुलं, फळांची संख्या वाढते. ऑटोमॅटिकली पानांची संख्या वाढली, फुलांची संख्या वाढली, तर फुलांचं फळांमध्ये कन्व्हर्जन झालं, तर शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये 100% वाढ होते. याचबरोबर RPS 76 मध्ये अमिनो ॲसिड असल्यामुळे झाड स्ट्रेसमध्ये जात नाही. अति थंडी, अति ऊन, अति पाणी किंवा या व्यतिरिक्त बदलणारं वातावरण म्हणजे सकाळी ऊन पडणार, दुपारी आभाळ येणार, संध्याकाळी पाऊस पडणार. याच्यामुळे झाड स्ट्रेसमध्ये जातं. तर अशा स्ट्रेसमध्ये जाऊ नये याच्यासाठी जे काही अमिनो ॲसिड झाडांना पाहिजे असतं, झाड जे हार्मोन्स बॅलन्स करतं, या हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी सुद्धा RPS 76 मध्ये अमिनो ॲसिड डेव्हलप होतात. त्यामुळे झाड जैविक, अजैविक ताणामध्ये जात नाही. म्हणजे झाड जर स्ट्रेसमध्ये गेलं नाही, तर झाड फुलगळ करत नाही. फुलांचं 100% फळांमध्ये कन्व्हर्जन करतं. आणि यामुळे काय होतंय, की RPS 76 ज्यावेळेस आपण वापर करतोय, तर हा वापर करत असताना जे फळं, फुलं येणार आहे, याचा रंग, चव आणि आकार याच्यामध्ये खूप चांगला फरक आपल्याला दिसतो. त्याच्यामुळे ती क्वालिटी डेव्हलप होते. पर्यायाने शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होतो. बघा मित्रांनो, इम्युनिटी अल्ट्रा बरोबर आपण RPS 76 हे आपण वरतून स्प्रे केलं. त्याचप्रमाणे जमिनीतून देताना सुद्धा RPS 76 बॅक्टेरिया किट सोबत खालून दिलं गेलं पाहिजे. साधारणतः पीक एक 8 ते 10 दिवसाचं झाल्यानंतर किंवा कपाशीसारख्या पिकांना सुद्धा आपण बॅक्टेरिया किट देऊ शकतो किंवा बीजवरीच आपण देतो आहोत. परंतु मिरचीसारख्या पिकाला लागवड झाल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी आपलं या ठिकाणी बॅक्टेरिया किट गेलं पाहिजे. केळीसारख्या पिकाला सुद्धा लागवड झाल्यानंतर 10 ते 12 दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी 8 ते 10 दिवसांमध्ये बॅक्टेरिया किट जमिनीतून गेलं पाहिजे. RPS 76 सोबत दिल्यामुळे RPS 76 मध्ये युमिक असल्यामुळे त्याच्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन डेव्हलप होत असल्यामुळे या बॅक्टेरियांची संख्या वाढते. बॅक्टेरिया किटमध्ये या ठिकाणी नत्र, स्फुरद, पालाश त्याच्यानंतर सिलिकॉन, सल्फर डेव्हलप करणारे बॅक्टेरिया आहेत. याचबरोबर चांगल्या बुरशी सुद्धा दिलेल्या आहे. म्हणून एकरी 1 लिटर RPS 76 बॅक्टेरिया किट सोबत वापरणं गरजेचं आहे. वरतून स्प्रे करत असताना या ठिकाणी आपण क्रॉप गार्ड नावाचं आपलं जे काही चांगले बॅक्टेरिया आणि चांगली बुरशी असणारं अळीनाशक आहे, हे 100% वरतून स्प्रे झाला पाहिजे. याचा स्प्रे करत असताना याच्यामध्ये दूध किंवा ताक वापरलं पाहिजे. त्याचबरोबर जवळ-जवळ आपले बरेचसे काही असे प्रोडक्ट आहेत. फ्लोरारिज फुल अवस्थेमध्ये ज्यावेळेस एखादं पीक येतं, कोणत्याही पिकाला ज्यावेळेस सुरुवातीला फुलं लागायला लागतात, तर अशा अवस्थेमध्ये आपलं फ्लोरारिज आणि RPS 76 दोन्ही एकत्र स्प्रे झाला पाहिजे. त्याचबरोबर आपल्याकडे काही बुरशीनाशक आहे, की ज्याच्यामध्ये प्लांट गार्ड असेल, त्याबरोबर मायकोरिज नावाचं बुरशीनाशक आहे. याचा सुद्धा स्प्रे आपण आलटून-पालटून पौर्णिमा आली, की बुरशीनाशकाचा स्प्रे झाला पाहिजे आणि अमावस्या आली, की कीटकनाशकाचा स्प्रे वरतून झालाच पाहिजे. याचबरोबर आपल्याकडे गोरस अल्ट्रा नावाची जी स्लरी आहे, याचा सुद्धा वापर या ठिकाणी आपण जमिनीमध्ये केला पाहिजे. गोरस अल्ट्रा एकरी 5 लिटर जमिनीतून दिलं गेलं पाहिजे. आता सध्या जे काही अतिवृष्टी होत आहे, अशा वातावरणामध्ये अति थंडी, अति पाणी आणि अति पाऊस किंवा अति ऊन अशा वातावरणामध्ये झाडाला जर स्ट्रेसमधून बाहेर काढायचं असेल, तर गोरस अल्ट्रा जमिनीतून एकरी 5 लिटर गेलं पाहिजे आणि वरतून फवारणी करताना सुद्धा 25 ml या प्रमाणात ते गेलं पाहिजे. आपल्याकडं कृषी मंथन नावाचं आपलं जे काही पुस्तक आहे, या कृषी मंथन नावाच्या पुस्तकाचा जर आपण जास्तीत जास्त वापर या ठिकाणी जर केला, तर याचा खूप चांगला बेनिफिट आपल्याला या ठिकाणी होत असतो. कृषी मंथनाचा वापर करत असताना कृषी मंथनचा वापर ज्यावेळेस आपण करतो, तर नक्कीच त्याचा प्रत्यक्ष अनुभव ज्यावेळेस आपण घेणार आहोत, तर हा अनुभव घेत असताना
बी प्रॅक्टिकल. मार्केटमध्ये गेल्यानंतर जोपर्यंत आपण प्रॅक्टिकलमध्ये उतरत नाही, प्रत्यक्षात जमिनीमध्ये आपण काम करत नाही, तोपर्यंत आपल्याला या प्रॉडक्टचे अनुभव येणार नाही. मित्रांनो, कंपनीने प्रॉडक्ट तयार करताना रिझल्ट ओरिएंटेड प्रॉडक्ट तयार केलेले. त्यामुळे प्रत्येक प्रॉडक्टचं नॉलेज घ्या, अनुभव घ्या आणि छाती ठोकपणे या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ते पोहोचवा. ज्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपलं प्रॉडक्ट पोहोचेल, तर 100% त्या ठिकाणी ते रिझल्ट देईल आणि हे रिझल्ट देत असताना बऱ्याचशा ठिकाणी शेतकऱ्यांना डेमो प्लॉटवर काम करा. साधारणतः एखाद्या शेतकऱ्याचं 5 एकर क्षेत्र असेल, तर त्या 5 एकर पैकी कुठल्याही 1 एकर क्षेत्राला काही भागामध्ये आपलं प्रॉडक्ट शेतकऱ्यांना सजेस्ट करा, वापरायला लावा आणि त्यानंतर हळू त्या शेतकऱ्यांना रिझल्ट दाखवा. प्लॉट व्हिजिट थोडीशी राहू द्या. सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांना आपण प्रॉडक्टचे रिझल्ट देत आहोत, त्या प्रत्येक शेतकऱ्याशी संपर्क साधा आणि तिथं आलेला रिझल्ट त्या भागातल्या 10, 20, 25 शेतकऱ्यांना एकत्र बोलून तो रिझल्ट शेअर करा. अशा पद्धतीनं आपली ही हेल्दी-वेल्दी चळवळ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचू शकतो. प्रत्येक लोकांपर्यंत आपण देऊ शकतो. तर अशा पद्धतीनं वेळही झालेला आहे. बोलण्यासारखं खूप आहे. परंतु खूप चांगला पर्याय या ठिकाणी धन्वंतरीने आपल्या हातात दिलाय. त्या संधीचं सोनं करा. या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात बिझनेस आपण डेव्हलप करू शकतो मित्रांनो. हा बिझनेस खूप मोठ्या स्वरूपातला आहे. मार्केटमध्ये लाखो रुपये खर्च करून हजारो रुपये गाळ्याचे भाडे देऊन, अनेक प्रकारचे प्रॉडक्ट या ठिकाणी ठेवून लोकं दुकानं थाटून बसलेले आहेत. परंतु आपल्याला हे सगळं करायचं नाहीये. आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये काम करायचंय, शेतकऱ्यांना नॉलेज द्यायचंय, अनुभव द्यायचा आहे आणि त्या अनुभवाच्या बेसवर आपल्याला हे काम करायचंय. तर हे काम करत राहूया. पुन्हा भेटूया नवीन विषयाबरोबर. लवकरच एक नवीन विषय हाताशी घेऊन किंवा याबद्दल अधिक डिटेल माहिती आपल्या वेबसाईटवर आहेच. आज या ठिकाणी आपण कंपनीने जो काही वेळ या ठिकाणी मला दिला, जवळ-जवळ 1 तास पूर्ण झाले. या ठिकाणी मी कंपनीचे आभार मानतो, मॅनेजमेंटचे आभार मानतो, की तुमच्या समोर या ठिकाणी व्यक्त होण्याचं, मार्गदर्शन करण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली. त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. जय धन्वंतरी. मीटिंग संपली या ठिकाणी आपण डिक्लेअर करूया.